नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा जो काही 16 एप्रिल 2017ला पेपर झाला होता, ओके, त्यामधलं पेपर फिजिक्स आपण डिस्कस करणार आहे. आणि त्या पेपरमधलं पेपर दुसरा, फिजिक्सचा हा दुसरा पेपर आहे. कारण की 2019पासनं एकच पेपर सुरू होता, हा पेपर आहे दुसरा. म्हणजे फिजिक्सच्या दुसऱ्या पेपरमधनं आपण हे प्रश्न क्रमांक 10, 13 आणि 14 डिस्कस करणार. आणि हे जे काही प्रश्न आहे ना, ते क्लासिकल मेकॅनिक्सचे आहे. जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण बरेच दिवसापासून जे काही प्रिव्हियस इयरचे आहे, जे अनसॉल्व क्वेश्चन्स आहे आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता. जर उपक्रम तुम्हाला जर आवडत चाललेला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन अतिशय सिंपल आहे. क्लासिकल मेकॅनिक्सचे दोन एक्झाम्पल्स आपण घेतले आहे, जे की डिग्रीज ऑफ फ्रीडमवर. कसं आहे ना, डिग्री ऑफ फ्रीडम हा कॉन्सेप्ट म्हणजे कळायला सिम्पल आहे. ठीक आहे, नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड टू दॅट जी काय डेफिनेशन आहे समजायला इझी आहे. पण जेव्हा एक्झाम्पल्स येतात ना, 101% आपण कन्फ्यूज राहतो. कारण की हा डिग्रीज ऑफ फ्रीडम टॉपिकच तसा आहे. म्हणजे मी पण बऱ्याचदा आणि माझे पण बऱ्याच मित्र आम्ही नेहमी डिस्कस करायचं, कॉन्सेप्ट सिम्पल आहे. पण जेव्हा एक्झाम्पल्स येतात ना, तेव्हा इथं आपला कुठे ना कुठे प्रॉब्लेम येतोच. तर बघा, हा तर एक्झाम्पल एकदम इझी आहे, तुम्ही कोणी पण सांगू शकता. अ रिजिड बॉडी ऑफ एन पार्टिकल्स. ठीक आहे, एक रिजिड बॉडी आहे, एन पार्टिकल्सनं बनलेलं आहे. ठीक आहे, हॅज द फॉलोइंग नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. जसं की बघा, आता आपण एक कन्सिडर करू, एक फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सिडर करू. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. ठीक आहे, सपोज कोणती पण सपोज इथं आपण बॉडी कन्सिडर करी की ही बॉडी एन पार्टिकल्सपासनं बनलेली आहे, एन पार्टिकल्सपासनं बनलेली आहे. आता बघा, ही बॉडी 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये आहे. किती डायमेन्शनल स्पेसमध्ये आहे? 3 डायमेन्शनल. म्हणजे या बॉडीची पोझिशन्स डिफाईन करायची असेल तर आपल्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम लागेल? 3. कारण की बघा, ही बॉडी एक्स ॲक्सिस पण व्हॅरी होत आहे, वाय ॲक्सिस पण व्हॅरी येत आहे आणि झेड ॲक्सिस पण व्हॅरी होत आहे. म्हणजे 3 ॲक्सिसवर ती बॉडी व्हॅरी होत आहे. त्याच्यामुळे तिला डिफाईन करण्यासाठी तुम्हाला किती कोऑर्डिनेट्स लागणार? 3 कोऑर्डिनेट्स. किती कोऑर्डिनेट्स लागणार तुम्हाला? 3 कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड्स टू डिफाईन द पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल. आणि किती पार्टिकल्स बनलेली आहे ती? एन पार्टिकल्स. म्हणजे 3 टाइम्स एन. दिस इज नथिंग बट द डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर दॅट पर्टिक्युलर बॉडी. तर बघू शकता तुम्ही, ऑप्शन ए इथं तुम्हाला दिसतोय, दॅट्स वाय 3m. इतकं सिम्पल क्वेश्चन होता. तर बघा, आपण लगेच टाइम वेस्ट न करता दुसऱ्या क्वेश्चनकडे वळण्याचा प्रयास. ठीक आहे, अ पार्टिकल ऑफ मास, अगेन दिस इज द क्लासिकल मेकॅनिक्स. अ पार्टिकल ऑफ मास m under the influence of central force. F equals to minus k by r cube, where the k is nothing but the constant. What is the potential energy of the particle if the potential energy is a 0 at r tends to infinity? ठीक आहे, बघा, जो काही हा शेवटचा क्वेश्चन आहे, इफ द पोटेन्शियल एनर्जी इज अ 0 ॲट, याला विसरून जा. सर्वप्रथम तुम्हाला दिलेलं काय आहे बघा, फोर्स दिलेला आहे मायनस के बाय आर क्यूब, हा फोर्स दिला आहे. दे आर आस्किंग टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी. सर्वप्रथम आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट कसं करायचं यावर फोकस करायचा. बघा, सिम्पलचं इक्वेशन आहे आपल्याकडं, डेल्टा व्ही इक्वल्स टू मायनस एफ. डेल्टा व्ही इक्वल्स टू मायनस एफ. ठीक आहे, नाव आपण काय करणार, क्लासिकल मेकॅनिक्सचं इक्वेशन आहे, सर्वांना माहीत आहे की नाही. आता बघा, नाव टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला आपल्याला काय घ्यायचं? इंटिग्रेशन. आणि हा जो काही ऑपरेटर आहे, हा जो काही डेल्टा ऑपरेटर आहे, हा तर तुम्हाला माहीत आहे ना, ∂2/x² प्लस ∂2/y² प्लस 3 डायमेन्शनलमध्ये ∂2/z². या हा ऑपरेटर इज नथिंग बट द डेरिवेशन. तो ऑपरेटर काय आहे? एक डेरिव्हेटिव्हचा कॉन्सेप्ट. तर बघा, डेल्टा व्ही इक्वल्स टू मायनस एफ. तर बघा, आता आपण तुम्हाला एक गोष्ट माहिती राहायला पाहिजे की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कधीच सोबत नाही राहू शकत. जर इथे इंटिग्रेशन केलं तर इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन कॅन्सल होऊन जाईल. लेफ्ट हँड साईडला फक्त पोटेन्शियल एनर्जी राहणार. राईट हँड साईडला काय आहे? इंटिग्रल मायनस आपण बाहेर ठेवला, इंटिग्रल एफ इंटू डी आर. आता मी डी आर का बरं घेतलं? एफ इंटू डी आर का बरं घेतलं? कारण की एफ इक्वल्स टू आपल्याला काय दिलं? मायनस के बाय आर क्यूब.
की नाही. एकदा बघू द्या मला. एफ इक्वल्स टू किती दिला आहे आपल्याला, -k/r³. ओके, म्हणून इथे मी इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dr केलं, कारण की मला इंटिग्रल कशाचं घ्यायचं एफ, आणि एफ जो काही दिलेला आहे तो कोणत्या व्हेरिएबलमध्ये दिला आहे मला, आर व्हेरिएबलमध्ये, म्हणून इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dr घेतलं. जर एक्स मला एक्स व्हेरिएबल एफ जर मला एक्स व्हेरिएबलमध्ये दिला असता तर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx घेतलं असतं. जर वाय व्हेरिएबलमध्ये दिला असतं तर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dy. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. ओके, आता बघा, आता काहीच प्रॉब्लेम नाही. बघा, पोटेन्शियल इक्वल्स टू मायनस इंटिग्रल एफची व्हॅल्यू काय आहे, -k/r³ इंटू dr. ठीक आहे, अप टू दिस नो प्रॉब्लेम. आता बघा काय करायचं आहे तुम्हाला. आता बघा, मायनस मायनस गेट कॅन्सल, के आपण आउटसाईड घेतला, हा r³ जो खाली होता त्याला -3 वर आणलं. ओके, आता काय इंटिग्रेशन करायचं आहे, इंटिग्रेशन काय, -3 + 1 म्हणजे kr-2 डिवायडेड बाय -2 आहे की नाही. देअरफोर -k/2 अपॉन r², -k/2 म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो ना, आहे की नाही. तो जो काही r⁻² वर होता तो खाली आल्यावर काय झाला, r² झाला, आणि हा मायनस आपण इथं घेऊन गेलो, म्हणजे -k/2 r². दिस इज नथिंग बट युअर पोटेन्शियल एनर्जी, -k/2 r². तर बघू शकता तुम्ही की ऑप्शन जो आपला बी ऑप्शन आहे, -k/2 r². बघा, इतका सिंपल होता आहे की नाही, म्हणजे फार सिंपल होते. एक्झाम्पल असे बरेचसे क्वेश्चन म्हणजे बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारला आहे, या टाईपचे जे एक्झाम्पल्स राहतात. आता बघा त्यांनी आपली जी काही पोटेन्शियल एनर्जी लिहिली, V = -k/2 r². आता बघा, आता याला ही कंडिशन कशी सॅटिस्फाईड करते, इफ पोटेन्शियल एनर्जी 0 ॲट r टेन्स टू इन्फिनिटी. ओके, म्हणजे आरची व्हॅल्यू जर तुम्ही इन्फिनिटी ठेवसाल तर पोटेन्शियल एनर्जी 0 होते का, ठीक आहे, का नाही होत. बघा, -k/2 टाइम्स आरच्या जागी किती टाकायचं आपल्याला, इन्फिनिटी. ठीक आहे, -k/. आता बघा, इन्फिनिटीला कितीने जरी गुणलं आपण ती काय येणार, इन्फिनिटी. देअरफॉर V = -k/∞. आणि समथिंग बाय इन्फिनिटी, 1/∞ काय होतो बघा, याला -k इंटू 1/∞ लिहू शकतो मी, आहे की नाही. तर 1/∞ काय होतं रे, 1/∞ 0. देअरफॉर -k इंटू 0. देअरफॉर V = ∞. म्हणजे त्याने जे म्हटलं अतिशय योग्य आहे. त्यांचं कसं आहे ना, ते पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, पण नाही का बरेच लोक इथं कन्फ्युजन होतात का ही पोटेन्शियल एनर्जी 0 ॲट. कन्फ्युजन करण्यासाठी मुद्दामून हे स्टेटमेंट टाकलं आहे. ओके, तर हे स्टेटमेंट सर्वप्रथम आपण दुर्लक्षित केलं पाहिजे, कारण हे स्टेटमेंट तुम्हाला त्रास देईल. बघा, ते म्हणजे एवढे हुशार असतात पेपर सेटर, कन्फ्युजन करण्यासाठी हे स्टेटमेंट टाकलं आहे, त्यामध्ये अशी मोठी काही कोणती गोष्ट आहेच नाही. ओके, तर बघा, एक्झाम्पल सिम्पल होतं, पण या स्टेटमेंटला बरेच लोक कसे होऊन जातात, घाबरून जातात. तसे ते हे जेवढे ऑप्शन्स दिले आहे ना तेवढे सगळे ऑप्शन्स 0 होतात, कारण की आर खाली आहे आणि आरच्या जागी आपण इन्फिनिटी टाकता येतं, समथिंग बाय इन्फिनिटी 0च होतात. पण तुम्हाला योग्य ते ऑप्शन पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायचा आहे, हा आपला प्रयत्न राहिला पाहिजे. ओके, म्हणजे हे असल्या गोष्टीपासून पण आपल्याला बनवू द्या ना त्यांना पेपर, कसाही बनवू द्या ना, आपण आहे ना. तर बघा, आता आपण लास्ट क्वेश्चन डिस्कस करूया अगेन क्लासिकल मेकॅनिक्सचा आणि डिग्री ऑफ फ्रीडमवरचा. कॉन्सेप्ट समजायला इझी पण सॉल्व करायला डिफिकल्ट. बघा, तुम्हाला इथं समजणार, अ मास इज हँग फ्रॉम अ सिलिंग विथ अन इनएक्सटेन्सिबल मासलेस स्ट्रिंग. ओके, बघा इथं मी काढलेलं आहे की हे स्ट्रिंगसोबत हा M1 मास कनेक्ट आहे, देन अनादर मास M2 इज हँग फ्रॉम M1 बाय स्प्रिंग. ओके, या स्प्रिंगने ओके M1ला M2 हँग आहे. सो दे आर आस्किंग टू फाइंड द नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर बघा, मी इकडे एक वेगळी डायग्राम काढतो, मोठी डायग्राम काढतो. या डायग्राम थ्रू बघा, ही झाली सिलिंग. ओके, त्यानंतर हा झाला मास M1. आता बघा, हा जो काही मास M1 आहे, ओके, या थीटा अँगलसोबत व्हॅरी होणार त्या स्ट्रिंगसोबत, म्हणजे तो आपल्याकडे 1 डिग्री ऑफ फ्रीडम झाला. ओके, 1 डिग्री ऑफ फ्रीडम. त्यानंतर हा मास, ओके, त्यानंतर हा मास, तर बघा या स्ट्रिंगला अटॅच आहे, या स्ट्रिंगला अटॅच आहे, ही झालं M2 मॅच. ओके, तर तो असा पण व्हॅरी होणार, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. ओके, म्हणजे तो दुसरा डिग्री ऑफ फ्रीडम झाला. त्यानंतर बघा, ओके, आता मास M1चं झालं, मास M1साठी 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहे, जो एक तो अँगल आणि तो लेफ्ट राईट होणार, तो दुसरा. ओके, आता या तिसऱ्या मास, आता हा जो काही दुसऱ्या क्रमांकचा मास आहे, आता याच्यासाठी बघा ही स्ट्रिंग व्हॅरी होत आहे की नाही. स्ट्रिंग काय होते,
म्हणजे एक एक्सपांड, कॉम्प्रेशन एक्सपान्शन, कॉम्प्रेशन एक्सपान्शन, तर तो तिसरा डिग्री ऑफ फ्रीडम झाला, तो तिसरा डिग्री ऑफ फ्रीडम झाला. त्यानंतर हा जो काही आता M2 M1ला अटॅच आहे, तर इथं काहीतरी अँगल बनवतो थिटा. ओके, याला अँगल θ1 म्हणा, याला अँगल θ2 म्हणा, म्हणजे θ2 अँगल पण व्हेरी होत आहे. ओके, M2 साठी, आणि स्वतः M2 लेफ्ट राईट व्हेरी होत आहे. ओके, तर बघा हा झाला पहिला डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, त्याच्यानंतर लेफ्ट राईट होतो, तो झाला दुसरा डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, त्यानंतर M2 साठी हा अँगल तिसरा. ओके, त्यानंतर M2 साठी स्प्रिंग काय होते, एक्सपांड आणि कॉम्प्रेस, म्हणजे ते झाला चौथा डिग्री ऑफ फ्रीडम. आणि M2 साठी लेफ्ट राईट पुन्हा 5 डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे टोटल किती व्हेरिएबल्स लागतात, 5 व्हेरिएबल्स. तुम्ही बघू शकता ऑप्शन बी, टोटल 5 व्हेरिएबल्स लागतात या सिस्टमला डिफाईन करण्यासाठी. तर बघा आम्ही म्हटलं ना तुम्हाला की कन्फ्युजन असतं. ओके, तर बघा पुन्हा एकदा θ1 M1 साठी. ओके, θ1 चेंज होत आहे. त्यानंतर M1 हा लेफ्ट राईट जाऊन राहिला त्या स्प्रिंगमुळे. ओके, तिथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे दुसरा. नंतर θ3 M2 साठी सेकंड अँगल θ2 बनतो. ओके, पण ती स्प्रिंग पण कॉम्प्रेस आणि एक्सपांड होत आहे, तो चौथा झाला. आणि M2 स्वतः लेफ्ट राईट होऊन राहिला. म्हणजे असे टोटल नंबर ऑफ 5 व्हेरिएबल्स त्या सिस्टमला डिफाईन करण्यासाठी लागतात. तर बघा म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम हा कॉन्सेप्ट नाही का समजलेला एकदम सोपे आहे, की बा किती नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स लागतात ते सिस्टमला डिफाईन करण्यासाठी. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. पण जेव्हा एक्झाम्पल्स येतात ना, ते आपण बरेचदा चुकतो. बघा तुम्ही 101% सांगतो, हा क्वेश्चन मॅक्सिमम जणांचा चुकलेला असणारच. ओके, तर बघा तुम्हाला आपला जर हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा उपक्रम जर तुम्हाला आवडत चालला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.